नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांची शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रशिक्षण संस्था आणि चिकित्सालयामध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। आज आपण आहोत जाधव साहेबाच्या हरभऱ्याच्या प्लॉटवर आणि हरभऱ्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे की बुरशीजन्य आजाराला कसं रोखायचं। हे सर्व शेतकऱ्यापुढे असणारं एक मोठं असं संकट आहे आणि यावर मात करण्यासाठी आपल्याला काय करायचं यावर आज सोल्युशन व्हिडिओ आपण बनवत आहोत। तर शेतकरी मित्रांनो, आपला आज माहिती आहे की हरभरा हे कॅश क्रॉप म्हणून आपण त्याला पाहत आहोत आणि कॅश क्रॉपचं जे हरभरा आहे तर याचं आज अशा पद्धतीने आमचा हरभरा आहे। त्याला फुलं भरपूर आहेत आणि सेटिंग पण खूप छान झालेली आहे, ग्रोथ एक नंबर आहे। आणि याचं जे आज प्रॉब्लेम आहे हे साहेबाच्या हातामध्ये तुम्हाला दिसतंय वाळलेल्या हरभऱ्याचं झाड। हे का झालं तर हे का झालं आपल्याला की फंगल इन्फेक्शन जे असतं रानामध्ये की आपल्या इथं बॅड लक बुरश्या आणि गुड लक बुरश्या असतात। तर बॅड लक बुरश्या म्हणजे काय की आपल्या पिकाच्या मुळाला हानी पोहोचणाऱ्या, एवढं काय हे मूळ सडणी पण याला म्हणतात काही जण, मुळी सडली। हां, तर का सडली तर मुळीवर जगणारे काही बॅक्टेरिया असतात, मुळीवर जगणारे काही जीवाणू असतात। ते काय करतात की आपली पांढरी मूळ जी असते ना, तर पांढरी मूळ खातात किंवा पांढऱ्या मुळीमधलं रस शोषून घेतात। मग पांढऱ्या मुळीमधलं जर रस शोषून घेतलं तर अर्थातच आपलं झाड हे मरून जाणार आहे ना। तर याला सोल्युशन काय, तर याला सोल्युशन आहे की बुरशीजन्य आजाराचा नायनाट करणे। की 64 प्रकारच्या बुरशी असतात, तर 64 प्रकारच्या बुरशामध्ये गुड लक बुरशा असतात 34 आणि बॅड लक बुरशा असतात 36। तर अशा प्रकारे ज्या बुरशा आहेत तर गुड लक बुरशाचं प्रमाण आपल्या रानामध्ये वाढलं पाहिजे आणि बॅड लक बुरशाचं प्रमाण आपल्या रानामध्ये कमी झालं पाहिजे, असं याचं संतुलन बॅलन्स आहे। आणि असं बॅलन्स जर करायचं असेल तर आपल्याला बायोपॉवर म्हणून एक औषध मिळतं। ह्या बायोपॉवरमध्ये काय आहे की 64 प्रकारच्या बुरशा आहेत, तर त्या 64 प्रकारच्या बुरशामध्ये बॅड लक बुरशाला खाणाऱ्या गुड लक बुरशा आहेत, तर ज्या आपल्या पिकाच्या मुळाला हानी पोहोचतात किंवा पिकाच्या मुळावर जगतात किंवा पिकाच्या मुळ्या करंटतात, त्या बुरशाचा नायनाट करणारं बुरशीनाशक म्हणजेच बॅक्टेरिया ह्या बुरशीनाशकामध्ये आहे, म्हणजे ह्या बायोपॉवरमध्ये आहे। तर हे बायोपॉवर किती टाकायचं आहे, तर बायोपॉवरचं प्रमाण आपल्याला जास्त घ्यावं लागणार आहे, कारण इथं बुरशाचा अटॅक भरपूर दिसतोय तुम्हाला। पहा इथं जे पिवळे पिवळे झाडं जे दिसतात ना, तर हे झाडं आज सगळे जाण्यात गणती आहेत, जाण्याच्या मार्गावर आहेत की काही दिवसांना आता हे वाळणार आहेत। आज तुम्हाला जरी थोडेफार हिरवे दिसत असले तरी ते घाटे परिपक्व होण्याच्या अवस्थेमध्ये पण जळू शकतात किंवा घाटे परिपक्व झाल्यानंतर पण जळू शकतात। तर हे असा प्रॉब्लेम होऊ नये म्हणून आपल्याला बॅड लक बुरशा आणि गुड लक बुरशाचं जे बुरशीनाशक आहे बायोपॉवर हे आपल्याला प्रति एकर आपल्याला 5 लिटर अशाप्रमाणे वापरायचं आहे। म्हणजे एका फवाऱ्याच्या टाकीमध्ये 15 लिटरचा फवारा असेल तर 15 लिटरच्या फवाऱ्यामध्ये आपल्याला 1 लिटर टाकायचं आहे आणि 1 लिटर टाकायचं आहे, बाकीचं पाणी घ्यायचं आणि ते सरळ आपल्या हरभऱ्यावर फवारून काढायचं। म्हणजे प्रति फवाऱ्याला 1 लिटर औषध टाकायचं, 5 लिटर औषध एका एकराला, म्हणजे जवळपास 4 ते 5 पंप पडतील एका एकरात। किती पंप पडतात? 4 पंप पडलेत साहेबांची एका एकरात। त्यांनी गेल्या वेळेस फवारणी केलेली याला कीटकनाशकाची, त्यामुळे त्यांना माहिती आहे। तर मित्रांनो की आपल्याला आपण धरूया इथं 5 पंप पडतात, तर आपल्याला एका एकराला 5 लिटर औषध आणायचं आहे। कोणतं आणायचं आहे? बायोपॉवर, ज्यामध्ये 64 प्रकारच्या बुरशा आहेत, बॅड लक बुरशा आणि गुड लक बुरशा। तर ह्या हानिकारक बुरशीचं नायनाट करण्यासाठी आपल्याला ते बुरशीनाशक वापरायचं आहे। म्हणजे काय होईल की आपल्या इथं जे आज हरभऱ्याचं सडण चालू आहे, साहेबाच्या हातामध्ये पहा हे दिसतंय, मुळी दाखवा। हां, एवढा ही मुळी सडलेली, ह्या मुळ्या खाल्लेल्या आहेत। ह्या मुळ्या खाल्ल्या, ह्या मुळ्यावर जगणारे बॅक्टेरिया असतात, जीवाणू असतात, तर त्यानं ती मुळी खाऊन घेतली म्हणून अर्थात झाड आपलं मेलं। आता हे पण झाड तुम्हाला हे पिवळं दिसायला लागलं, हां हे पण झाड मरणार। बरेचसे येते बघा, हे पण झाड इथं मरणार। हे याचं कारण काय की बुरशीजन्य आजाराचा प्रादुर्भाव इथं या प्लॉटमध्ये भरपूर आहे। तर ह्याचं आपल्याला सोल्युशन म्हणून बायोपॉवर आपल्याला वापरायचं आहे की हे जे अशा प्रकारचं जे प्रॉब्लेम व्हायला लागलेलं आहे याला संपवण्यासाठी बायोपॉवर इथं वापरा आणि आपल्या प्लॉटचं संरक्षण करून घ्या। थँक्यू मित्रांनो, धन्यवाद। कसा वाटला व्हिडिओ लाईक, शेअर आणि कमेंटमध्ये सांगा। बाकी छान आहे कंडिशन। आता इथं बरेचसे झाडं जाण्याच्या मार्गात आहे बघा, ही झालेत ना सर, ठिकाणी त्यामध्ये। तर तुम्ही ते वापरून बघा, एक नंबर रिझल्ट आहे त्याचे।